नमस्कार, मी केतकी जोशी आणि टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय MBBS ॲडमिशन। आणि याचबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर तुषार विनोद देवरस। सर, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तुमचं। डॉक्टर तुषार देवरस हे ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संस्थापक आहेत, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा आहेत। भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे ते माजी वैज्ञानिक आहेत। पण गेल्या 25 वर्षांपासून डॉक्टर देवरस हे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या क्षेत्रातल्या करिअरवर काउन्सिलिंग करतात। शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकतेविरोधात देणगी विरोधी मोहीम सुद्धा ते राबवत आहेत। कमी गुण असून सुद्धा सगळ्या शाखांमध्ये मेरिटच्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळवून देण्यात ते तज्ञ आहेत। सरांचे प्रतिनिधी USA, जर्मनी आणि फिलिपिन्समध्ये आहेत। एकूण 17 देशांमध्ये त्यांचे असे सगळे जे प्रतिनिधी आहेत ते कार्यरत आहेत। त्यांना अनेक मानसन्मान सुद्धा मिळालेले आहेत। उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते चॅम्पियन्स ऑफ चेंज हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्यांना आर्मीचा प्राइड ऑफ नेशन हा पुरस्कार मिळालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्न हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि CSR जर्नल एक्सलन्स पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला आहे। आपण त्यांच्याशी या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत की नेमका मार्गदर्शन आणि ही देणगी विरोधी मोहीम जी आहे ती नेमकी काय आहे याबद्दलच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, सगळ्यात आधी ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी जी आहे त्या करिअरबद्दल आम्हाला थोडीशी माहिती जाणून घ्यायला आवडेल। ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी बेसिकली आमची अकॅडमिशियन लोकांची संस्था आहे। म्हणजे आम्ही स्वतःला करिअर काउन्सिलर्स म्हणतो। तर 9वी ते PhD पर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, इंजिनिअरिंग, मेडिकल, सायकॉलॉजी, सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण मुलांना गायडन्स देतो। तर जगभरामध्ये वेगवेगळे जे तज्ञ लोक आहेत, कोणी आर्किटेक्चरमध्ये, कोणी फायनान्समध्ये, त्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवर आणलं। कारण की करिअर आज 13,000हून जास्त करिअर आहे। एकट्या तुषार देवरसला जगाचे सगळ्या करिअरचं नॉलेज असू शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही हे जे करिअर काउन्सिलिंगची अकॅडमी इस्टॅब्लिश केली की मुलांना एक प्रॉपर गायडन्स मिळाला पाहिजे। दुसरं, व्यवसाय करण्याच्या विरोधामध्ये, म्हणजे आम्ही एक तर म्हणतो की क्वालिटी एज्युकेशन फंडामेंटल राईट आहे प्रत्येक मुलाचा। तर प्रत्येक मुलगा आज 50% 55% असेल पण त्याचं पण करिअर चांगलं व्हायला पाहिजे। जो 95% मुलगा आहे त्याचंच नाही। आणि दुसरं, व्यवसाय करण्याच्या विरोधामध्ये, कारण की आज या आपल्याकडे जे पॅरेंट्स आहेत, प्रत्येक पालकांची काही पेइंग कॅपॅसिटी नाही की खूप जास्त डोनेशन देऊ शकतील, कुठे होतील। त्याच्यामुळे एक अफोर्डेबल एज्युकेशन, म्हणजे आज जे मिडल क्लास फॅमिली आहे, गावांमध्ये आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्यांच्या मुलांना पण तितकाच हक्क आहे की चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे। पण लोकांना ऑप्शन्स माहिती नसतात, आज डोनेशनच्या मागे असतात। तर त्याच्या विरुद्ध आम्ही एक मोठी मोहीम उभी केली की ज्याच्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आम्ही मुलांना सांगतो की बाबा तुमच्या पालकांकडे पैसे नाही तरी कसं आपण एज्युकेशन करू शकतो, कशी कमी खर्चामध्ये करू शकतो आणि विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन क्वालिटी। म्हणजे आज IITतून इंजिनिअरिंग करणं आणि खालच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करण्यामध्ये फरक आहे। बरोबर। तर त्याच्यामुळे तो जो फॅक्टर असतो की क्वालिटी एज्युकेशन घेतलं तर तुमचं करिअर पण चांगलं होतं। नाही तर पैशामागे आपण खराब कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, मग तो मुलगा घरी बसतो, त्याला जॉब लागत नाही आणि अजून फ्रस्ट्रेशन होतं। पालक पण म्हणतात मी पैसे खर्च केले आणि त्या मुलाला मला जॉब नाही। अगदी। सर, तुम्ही आता जो उल्लेख केला देणगी विरोधी मोहीम, संपूर्ण भारतात तुम्ही ही मोहीम राबवताय, त्या मोहिमेबद्दल काय सांगाल? हे 5 वर्षापासून आमची एक मोठी मोहीम चालू आहे। पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये प्रचंड कॉलेजेस डोनेशन मागतात आहे। प्रचंड मोठी मोठी फीस आहे, जशी आपल्या सगळ्या पालकांच्या हाताचा बाहेर आहे। म्हणजे ज्याला आता नीटची परीक्षा आता नुकती झाली आहे, मेमध्ये झाली, आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागून आता ॲडमिशन प्रोसेस पण भरपूर पुढे गेलेली आहे। ज्या मार्काला नीटमध्ये क्वालिफाय पण झाला, म्हणजे 134 मार्क होते, त्याला आज प्युअरली मेरिटवरती एकही पैसा डोनेशन न देता आणि न मॅनेजमेंट कोट्याला प्युअरली गव्हर्नमेंट जी फीस डिसाईड करते त्याच्यावरती एकही पैसा एक्स्ट्रा न देता आम्ही मुलांना मदत करतो ॲडमिशनमध्ये। भारतामध्ये पण भारतामध्ये ॲडमिशन हा खूप डिफिकल्ट पार्ट राहिलेला नाही आहे आता। आपल्याकडे क्वालिटीचा इश्यू खूप मोठा इश्यू आहे, पण ॲडमिशन MBBSला 134 मार्क पण ज्याला मिळाले त्याला पण MBBSला ॲडमिशन मिळते। पण बरेचदा काय होतात की कॉलेजची फी खूप जास्त झालेली आहे। मी जसं म्हटलं व्यवसाय करण्याच्या विरोधामध्ये, पण आज पॅरेंट्सना ऑप्शन्सच माहिती नाही आहेत। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो। तर आम्ही जेव्हा अँटी डोनेशनचा आम्ही कॅम्पेन चालू केलं, आम्ही त्यांना ऑप्शन्स देणं सगळं चालू केलं
आज मेडिकलच्या मुलाला माहिती नसतं की बँगलोरचं नंबर 1 कॉलेज कोणचं आहे. आज केरळामध्ये पण फीस खूप कमी आहे, पण केरळामध्ये लोकांनी फॉर्मच नाही भरले. आज म्हणजे आजच्या आपण जितक्या पॅरेंट्सना भेटतो 90% पॅरेंट्सनी महाराष्ट्राच्या बाहेर फॉर्म पण नाही भरले. सगळे फक्त महाराष्ट्राचं भरतात. प्रत्येक राज्याचा वेगळा फॉर्म भरावा लागतो. पण जेव्हापर्यंत तुम्ही फॉर्मच भरणार नाही आणि मग म्हणतात की कॉस्टली आहे. आज कर्नाटका स्वस्त आहे, आज केरळ स्वस्त आहे, गुजरात स्वस्त आहे. पण या राज्याचे फॉर्म नाही भरले, आपण फक्त महाराष्ट्र करत राहतो. आणि महाराष्ट्रामध्ये आज 4,500 MBBS सीट आहे. 81,000 मुलं क्वालिफाय झाले. 81,000 मुलं 4,500 सीट प्रत्येकाला महाराष्ट्र मिळू शकत नाही. मग तुम्हाला आज भारतामध्ये टॉपचे कॉलेजेस कोणचे? आज इंजिनिअरिंगचा मुलगा बिट्स पिलानीला जातो, राजस्थानच्या गावात जातो. आणि मी म्हटलं की जयपूर उदयपूरला जा, तर पॅरेंट्स म्हणतात नाही जयपूरला मला तर माहितीच नाहीये, इतक्या लांब कुठे जाणार. हा प्रश्न काय आलेला ना खूप जास्त मेडिकलमध्ये, म्हणजे अननेसेसरी. म्हणजे आज IIT मुंबईमध्ये, IIT दिल्लीमध्ये एक मुलगी जाते. IIT दिल्ली, मी मेडिकलला म्हटलं तर म्हणते मुलींसाठी दिल्ली सेफ नाही. म्हणजे इंजिनिअरिंगची मुलीसाठी दिल्ली सेफ आहे, मेडिकलच्या मुलीसाठी दिल्ली सेफ नाही. म्हणजे आपण काय होतं की खूप विरोधाभास मध्ये जातो याच्यामध्ये. खूप मोठी मोहीम आहे खरं. त्यामुळे कोणी पॅरेंटला एकही पैसा डोनेशन द्यायची गरज नाही. तुम्ही आमच्याकडे आमचं सगळं काउन्सिलिंग फ्री असतं. आम्ही एकही पैसा चार्ज करत नाही. पुण्यामध्ये आमचं हेड ऑफिस आहे, ते मुंबईमध्ये दादरला आहे, ठाण्याला आहे, नागपूरमध्ये विदर्भ नागपूर आपला हेड ऑफिस आहे. त्याच्यानंतर आपल्याला अकोल्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये, बँगलोरमध्ये, कोणत्याही सेंटरमध्ये जा, आपल्याला मोफत सगळं मार्गदर्शन मिळतं. अगदी सर, याबरोबरच आणखी एक मोठा तुमचा प्रकल्प आहे, ते म्हणजे अमेरिकेत तुम्ही खूप मोठं ग्लोबल अकॅडमिक सेंटर उभारताय. त्याविषयी सुद्धा थोडी माहिती द्या. बेसिकली काय झालं, जेव्हा हे सगळे फीस इंडियामध्ये वाढणं चालू झालं, कमर्शियलायझेशन प्रचंड आज पण खूप जोरदार इव्हन आम्ही विरोध करतो तरी आज शेवटी आमचा एक लिमिटेड सक्सेस असतो. आज अमेरिकन एज्युकेशन एक क्वालिटीसाठी ओळखलं जातं जगामध्ये. आणि अमेरिकन एज्युकेशन आज भारतापेक्षा स्वस्त आहे. आज बरेचसे पालकांना माहिती पण नाही. आज मेडिकलमध्ये आपण इतकी मोठी मोठी 10, 15, 20 लाख 25 लाख रुपये फीस भरतोय. आज अमेरिकेमध्ये माणूस जाऊ शकतो 3 ते 4, 5 लाख रुपये फी पर इयर मध्ये. आज इंजिनिअरिंगसाठी आम्ही मुलं पाठवतो. भारतापेक्षा इंजिनिअरिंग म्हणजे पुणे मुंबईच्या बरेचसे कॉलेजेसपेक्षा इंजिनिअरिंग आज अमेरिकेमध्ये जास्त स्वस्त राहिलेली आहे. आपण त्याच्यासाठी प्रयत्नच करत नाही. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आमचा बरेचसे 3 डिकेड्सपासून आमचा शिकागोमध्ये म्हणजे डॉक्टर डोनाल्ड मार्टिन जे कोलंबिया युनिव्हर्सिटी डीन होते ते त्याचं आपलं सेंटर आहेच. पण फिलाडेल्फियामध्ये मी मेडिकल सेंटर इस्टॅब्लिश केलं, त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स नाव दिलं. त्याचा उद्देश आहे की आज जे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास की मी इव्हन म्हणेन शेतमजूर आहे जो रोजचा रोज कमवून खातो, त्या मुलांना पण आपलं कसं एक आपण एज्युकेशन देऊ शकतो. आता मेडिकलच्या PG मध्ये तर भयानकच फीस आहे. MBBS ची फीस असते. PG मध्ये आज कॉलेजेसमध्ये 1 कोटी, 1.25 कोटी, 1.5 कोटी. आज 1.5 कोटी, 1 कोटी कसे पॅरेंटकडे असणार आहे. आणि दुसरं अमेरिका आहे जिथे फीसच नाहीये, ते तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये महिना देतात. म्हणजे ते तुम्हाला 5 ते 6 देतात, फीसच नाहीये अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये. आणि वरतून जेव्हा तुम्ही इंडियामध्ये परत येता 1 ते 1.5 कोटी घेऊन येता आणि कोणची परीक्षा पण द्यावी लागत नाही, कारण अमेरिकेला डायरेक्ट मान्यता आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची. पण आज मुलं विचारच करत नाही. आज गरीब जो आहे, आज चहाचा ठेला लावलेला आहे कोणी, आणि त्या माणसाला मुलालाही जायचं असेल, आज खर्चच नाही आहे मला अमेरिका. आणि क्वालिटी इतका रिसर्च आहे प्रचंड की त्याच्यामध्ये तुम्हाला काही पैशाची गरज लागत नाही. इंजिनिअरिंग 3 ते 4, 5 लाख रुपये, मेडिकल 4 ते 5 लाख रुपये मध्ये. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज पण नाहीये एक पण, जे तुम्हाला मिळू शकतात आज महाराष्ट्राच्या रेंजमध्ये. आणि आज अमेरिका तुम्हाला प्लॅटरवरती ऑफर करतोय, पण आपण घेत नाही. तर त्याच्यासाठी एक अवेअरनेस आम्ही करण्यासाठी हा सेंटर ऑफ एक्सलन्स आम्ही मोठी टीम केली. 22 आम्ही हॉस्पिटल्स केले. तर जे लोक आता इव्हन इंटरनॅशनली, आपला आजचा टॉपिक इंटरनॅशनलचा आहे, तर इंटरनॅशनली कोणत्या कंट्रीजमध्ये जायला पाहिजे. आज इव्हन चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया वगैरे मध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये 4, 5, 6 वर्षापासून जातात. ही मुलं जेव्हा परत येतील त्यांना PG कुठेच नाही आहे इंडियामध्ये. आणि त्याप्रमाणे त्यांना काय होतं, मग सगळे अडकणार कुठे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन. प्लेन MBBS लाच कोणी विचारत नाही. सगळं स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन आहे. यदि त्या पालकांकडे 1 ते 1.5 कोटी नाहीये, मग त्यांना अमेरिकेचा जो मार्ग आहे त्यासाठी मग हे सगळ्या कंट्रीमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये गेलेले किंवा भारताच्या कॉलेजमध्ये आता जे MBBS केलेले, या मुलांना आपण अमेरिकेला घेऊन जाऊन त्यांचं एक चांगलं एज्युकेशन करून मग इंडियामध्ये परत आणायचा, तो आमचा उद्देशसाठी हा सेंटर. आणि हे सगळे ब्रांचेससाठी, फक्त मेडिकलसाठी नाही, इव्हन सायकोलॉजी, BBA साठी आपल्या खूप चांगलं चाललेलं आहे. आपलं इंजिनिअरिंग साठी आज भारतापेक्षा इंजिनिअरिंग स्वस्त आहे त्याच्यामध्ये. आणि IIT पेक्षा बेटर कॉलेजेस.
मला IIT मिळत नाही पण IIT पेक्षा बेटर कॉलेज. आम्ही म्हणतो क्वालिटी एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट. डॉक्टर तुषार देवरास आपल्याशी बोलतायत आणि प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये MBBS या महत्त्वाच्या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, भारताच्या बाहेर म्हणजे रशिया असेल, चायना किंवा जॉर्जिया या ठिकाणी जे MBBS करायला गेलेली मुलं आहेत त्याबद्दल शासनाच्या धोरणांविषयी काय सांगाल? आणि ही मुलं जेव्हा परत येतील भारतामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण करून, तेव्हा त्यांना काही त्रास होऊ शकतो का तिथल्या शिक्षणामुळे? बेसिकली काय झालेलं, जसं मी म्हटलं की आज आपल्या भारतामध्ये ते ऍडमिशन मिळतात आहेत, पण आपल्याला बरेचसे कॉलेजेस पर्टिक्युलरली प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीची फीस प्रत्येक पालकांना परवडू शकत नाही. त्याच्यामुळे भरपूर मुलं वर्षांपासून वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये, चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया, वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये जातात. कोणतीही कंट्री खराब नसते, सगळ्या कंट्रीज चांगल्या असतात. चांगले आणि खराब कॉलेज प्रत्येक कंट्रीमध्ये असतात. मी जेव्हा क्वालिटी एज्युकेशनमध्ये म्हणतो, आज भारतामध्ये IIT लेवलची इंजिनिअरिंग कॉलेज आहे, काही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काही व्हॅल्यू नाही आहे. तसंच आज रशियामध्येही चांगले खराब कॉलेज आहे, जॉर्जियामध्ये चांगले खराब कॉलेज आहे. आपण जेव्हा कंट्रीजमध्ये कुठे जातो ते आपल्याला एक नॉलेज घेऊन जायला पाहिजे की किती चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत. मागच्या 2 वर्षांपासून प्रचंड गव्हर्नमेंटचे वेगळे वेगळे रेग्युलेशन्स येतात आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली मी जसं म्हटलं की पोस्ट ग्रॅज्युएशन एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर झालेला आहे. प्लेन MBBS ला कोणी विचारत नाही. तर प्रत्येक राज्यांमध्ये आज शॉर्टेज आहे, सीट्सच खूप कमी आहे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या. महाराष्ट्रामध्ये तर भयानकच कमी सीट्स, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये एक सीट पण प्रत्येक ब्रांचसाठी नाहीये. आणि त्या एक सीटसाठी भांडण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र भांडत असतं. आणि एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट मुलं असतात, त्यांना PG मध्ये ऍडमिशन मिळतं. मग प्लेन MBBS मध्ये 1-1, 2-2, 3-3, 4-4 वर्ष रखडत असतात हे सगळे मुलं. वरतून नॅशनल एक्झिट एक्झाम येणार. तर महाराष्ट्र शासनाचे काही 2-3 धोरणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिलं धोरण महाराष्ट्र शासनाने आता फेब्रुवारीमध्ये नवीन नोटिफिकेशन काढलं होतं. त्याच्यानंतर PGची ऍडमिशन प्रोसेस आत्ताच संपली आहे की जे काही मुलं आज भारताच्या बाहेर जातात किंवा इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर जातात, म्हणजे कोणी कर्नाटकामध्ये जातो, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून पण MBBS करतात, किंवा चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जियामध्ये, ते जेव्हा परत येतात तेव्हा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची एक FMG एक्झाम असते. ती एक्झाम पण तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये गेला असाल कधी प्रॉब्लेम नसते. तुम्ही खराब कॉलेजमध्ये गेला 2 ते 3 वर्ष रखडतात. इव्हन रशियामध्ये पण चांगल्या कॉलेजमध्ये गेला काही प्रॉब्लेम नाही. ती परीक्षा पास केली, त्याच्यानंतर नीट PG पण पास केली, तरी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये PGचा फॉर्म आपल्याला महाराष्ट्रामध्ये भरता येत नाही. महाराष्ट्र शासनाने डायरेक्ट बॅन केलंय त्याला. म्हणजे जे कोणी मुलगा महाराष्ट्राच्या बाहेर MBBS करतो आणि परत महाराष्ट्रामध्ये येतो, त्या मुलाला गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजचा फॉर्म भरू शकत नाही. फक्त एकच एक्सेप्शन केलंय की जो 15% ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बाहेर जातो तो परत येऊ शकतो. बाकी जो इंटरनॅशनली सगळं चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया वगैरे सगळ्या कंट्रीमध्ये गेले ही मुलं जेव्हा परत येणार तेव्हा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा MD MS फॉर्म पण महाराष्ट्रात भरू शकत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर तसे इलिजिबल नव्हते. आता प्रश्न आलेला आहे तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीचा, ते फक्त डीम मध्ये PG करू शकतात. आजच्या तारखेमध्ये डीमची ॲव्हरेज फी चांगल्या ब्रांचेसमध्ये 1 कोटीच्या वरती आहे आजच्या तारखेमध्ये. 6 वर्षानंतर तुम्ही विचार करा, फीस वाढून 1.25 कोटी ते 1.5 कोटी होती. म्हणजे ज्या पालकांकडे 1.5 कोटी आहे त्यांचा मुलगा PG करणार, ज्यांच्याकडे 1.5 कोटी नाहीये तो मुलगा आयुष्यभर MBBS डॉक्टर राहणार. ही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण की जेव्हा 4 वर्ष आधी जेव्हा गेला होता, किती चांगल्या कॉलेजमध्ये गेला असेल, जॉर्जियामध्ये गेला असेल, अमेरिकेत कोणत्याही कंट्रीमध्ये गेला असेल, परत येताना या मुलांना सगळ्यांना परत यायचं असतं. आज PG करू शकत नाही. त्याच्यामुळे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पण जाताय. आज कर्नाटकाला जाण्याच्या जागी किंवा आंध्र प्रदेशला जाण्याच्या जागी आम्ही म्हणतो तुम्ही भारताच्या बाहेर जा. मग आता काय करायला पाहिजे तुम्हाला की जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाता किंवा भारताच्या बाहेर PG पण करूनच यायचं. अच्छा, बरोबर. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण करून यायचं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा 5च कंट्रीला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे. म्हणजे मी PGचा फॉर्मही भरू शकत नाही महाराष्ट्रामध्ये, मी महाराष्ट्रात परत येऊ शकत नाही माझ्याकडे 1.5 कोटी नसतील तर. आणि US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा. UK आता म्हणजे व्हिसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही जास्त पाठवत नाही जेव्हा ब्रेक्सिट झाल्यानंतर. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडामध्ये मोठी फीस असते. US एकच कंट्री आहे जिथे ते लोक स्टायपंड देतात. मी जसं सांगितलं 5 ते 6 लाख रुपये स्टायपंड आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सेंटर ऑफ एक्सलन्स, तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये गेला, आज चांगल्या कॉलेजमध्ये गेला,
तर मग त्याप्रमाणे त्या कॉलेजमधून आम्ही अमेरिकेला घेऊन जातो, या मुलांना तिथे ट्रेनिंग देतो त्या कॉलेजेसमध्ये, आणि तिथून पीजी करून जेव्हा इंडियामध्ये आणतो, आज गायनोकॉलॉजी करा, रेडिओलॉजी करा, इंडियामध्ये आल्यानंतर त्यांना फीस नाही, सॉरी डायरेक्टली प्रॅक्टिस करता येते, एकही त्यांना कुठेही परीक्षा द्यावी लागत नाही, विदाऊट परीक्षा अमेरिकेमधून इंडियामध्ये आल्यानंतर प्रॅक्टिस करता येते. त्यामुळे गव्हर्नमेंटचं धोरण खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राच्या बाहेर किंवा इंटरनॅशनल गेलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पीजीचा गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेटचा फॉर्मही भरू शकत नाही. सर, सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जाताना कोणतं कॉलेज, कोणत्या देशामध्ये कोणतं कॉलेज कसं निवडायचं याबद्दल काय सांगाल? मी जसं म्हटलं, क्वालिटी एज्युकेशन आपल्याला बघायला पाहिजे. 2-3 पॅरामीटर्स एकदम टॉपचे कॉलेजेस पहिले कोणाबरोबर टायअप करत नाही. तुम्ही कोणत्याही काउन्सिलरकडे जाताय, 2 प्रश्न विचारा की त्यांच्या टायअप आहे का. आज IIT माझ्याबरोबर टायअप नाही करणार, खालचे इंजिनिअरिंग कॉलेज माझ्याबरोबर टायअप करतील. आज रशियामध्ये फेडरल युनिव्हर्सिटीज सगळ्यात टॉपचे, रशियामध्ये सगळेच गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात, पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या रशियाच्या कॉलेजमध्ये जायचं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट जे फेडरल युनिव्हर्सिटीज आहे, फेडरल युनिव्हर्सिटीज मध्ये जायचं. टॉपचे कॉलेज आपल्या एम्स पेक्षा बेटर कॉलेजेस आहे. आणि दुसरा, पॅकेज सिस्टमच्या विरोधामध्ये जायचं, पॅकेजमध्ये नाही जायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये आज रशिया खूप चांगलं चाललेलं आहे, फिलिपिन्स खूप चांगलं चाललंय. फिलिपिन्समध्ये पण टॉपचे 3 कॉलेज, जसं इमिलियो एगोनाल्डो, आवर लेडी फातिमा वगैरे. त्याच्यामध्ये जिथे BS आणि MDचे फीस सेम, MDचे सीट सेम आहे. ती अमेरिकेची कॉलनी होती, 50 वर्ष अमेरिकेने राज्य केलं. आज ही प्रॅक्टिसिंग डॉक्टर अमेरिकेमध्ये 10 मधून 1 फिलिपिन्सचा आहे. बायकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. 90% बिझनेस बायका सांभाळतात, 60% मुली चालल्या आहेत. प्रचंड सेफ आहे. पूर्ण इंडियन मुलांचे बॅचेस, एअर कंडिशन हॉस्टेल, अटॅच टॉयलेट. 3 ते 3.5 लाख रुपये फीस आहे वर्षाची. आणि रशियामध्ये तर 4 लाख रुपये इन्क्लुडिंग अकोमोडेशन आहे. इव्हन फेडरल युनिव्हर्सिटी जे टॉपचे आहे, तुम्ही तर कोणत्याही कंट्रीमध्ये जाताना अमेरिका तुम्हाला त्या कॉलेजला ऍक्सेप्ट करते आहे का ते बघायचं, कारण तुम्हाला पीजी अमेरिकेमध्ये करायचं. भारतामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा फॉर्मही भरू शकत नाही. तुमच्याकडे 1.5 कोटी नाहीये, तुम्ही भारतामध्ये प्लेन MBBS राहणार सगळी कंट्रीमधून. तर अमेरिकन युनिव्हर्सिटी जी असते फिलिपिन्सला प्रिफर करते, रशियामधल्या टॉप युनिव्हर्सिटीजला करते. इव्हन जॉर्जियामध्ये काही सिलेक्टिव्ह कॉलेजेस आहे, त्याच्यामध्ये जॉर्जियाचे पण सिलेक्टिव्ह कॉलेजेसमध्ये, पण सगळी टॉप प्लेअरच्या कॉलेजमध्ये जायचं. त्याच्यामध्ये आमचं मोफत मार्गदर्शन पण असतं. आमचं वर्ल्ड वाईड कोणत्याही कॉलेज बरोबर संबंध नाही. आम्ही कोणत्याही कॉलेजला टायअप नाहीये. आम्ही कोणत्याही कॉलेजकडून एकही पैसा कमिशन घेत नाही. आम्ही इंडिपेंडेंट करिअर काउन्सिलर्स आहोत. आमचा काही कोणत्या कॉलेजशी ना फिलिपिन्सशी संबंध आहे ना रशियाशी संबंध आहे. त्याच्यामुळे आम्ही एक इंडिपेंडेंटली व्ह्यू देतो. त्याच्यामुळे आम्ही कमर्शियलायझेशनच्या विरोधामध्ये आहे की गरीब मुलाला, जे शेतकरीच्या मुलालाही आज मला चांगल्या कॉलेजमध्ये नेता काय येतं, कारण की मी टायअप नाही करत आहे. आज मी कमिशन नाही घेत आहे. मी कॉलेजनी कडून कमिशन घ्यायला लागलं, मी म्हणेन तेच कॉलेज चांगलं, कारण की ते कॉलेज मला पैसे देत आहे. आज IIT मला पैसे नाही देणार. तर आज तुम्ही कुठेही जात असाल तर रशियाच्या फेडरलमध्ये, फिलिपिन्समध्ये इमिलियो एगोनाल्डो, आवर लेडी फातिमा, आत्ता बुकिंग चालू आहे. तुम्ही या आमच्या ऑफिसमध्ये, इमिजिएटली आपण करू. पूर्ण इंडियन मुलांचे बॅचेस आहेत, एअर कंडिशन हॉस्टेल आहे, पूर्ण फ्लाईटमध्ये आमचे लोक असतात, गावागावातून मुली पण चाललेल्या आहेत. प्रचंड सेफ्टी आहे. फिलिपिन्स सारखा कंट्री भयानक सेफ्टी आहे, तरी आमचे मुलं फ्लाईटमध्ये पण असतात, तिथे 6 वर्ष असतात. महाराष्ट्राच्या धोरणाप्रमाणे तुम्ही बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरून कुठूनही दुसऱ्या राज्यांमधून किंवा इंटरनॅशनल केले असेल, परत आल्यानंतर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये MDMSचा फॉर्म पण भरू शकत नाही, ॲडमिशन नाही मिळू शकत, काही फॉर्मही नाही भरतायत. आणि डीममध्ये 1 कोटीच्या वरती फी आहे. पालकांना कडे 1.5 कोटी असतील तर मुलगा PG होणार, नाहीतर MBBS राहणार. हे कोणीही काउन्सिलर्स तुम्हाला सांगत नाही. गव्हर्नमेंटचे प्रॉपर वेबसाईटमध्ये जा, महाराष्ट्र CETच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये महाराष्ट्र शासनाचा पूर्ण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, सगळं नोटिफिकेशन आहे. त्यावेळी जे फसवणूक करून जे बाहेर चाललेले आहे त्याच्यावरती, तर आता अमेरिका कोणते कॉलेजेस ॲक्सेप्ट करते त्याची पूर्ण लिस्ट आमच्याकडे आहे. तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. आमचं फ्री काउन्सिलिंग असतं. पुण्याला आमचा हेड ऑफिस आहे, दादरला, ठाण्याला, नागपूरमध्ये, आपला अकोला, कोल्हापूर, सगळीकडे आमचे सेंटर्स पण आहेत. अगदी खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण आपल्याला वेळाभावी इथेच थांबावं लागतंय. पण खूप खूप धन्यवाद. या खूप महत्त्वाच्या विषयावर तुम्ही खूप छान शब्दांमध्ये मार्गदर्शन केलं याबद्दल. टॉक टाईममध्ये इथेच आपण थांबतोय. तुम्हाला काहीही जर शंका असेल तर आम्ही तुम्हाला जे नंबर दाखवले त्या नंबरवर फोन करून तुम्ही त्या संस्थेशी संपर्क साधू शकता. पण सध्या आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.